सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राजमाता जिजाऊ मासाहेब व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने जेलरोड सुवर्णकार युवक मंडळाच्या वतीने आज दिनांक 12 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता दसक पंचक जेलरोड शिवजन्मोत्सव समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारी मंडळाच्या सदस्यांचे अभिनंदन व सत्कार सोहळा जेलरोड येथील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात आयोजित करण्यात आला होता। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या 739व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी नवीन युवक व महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। शक्ती आणि भक्तीच्या या कार्यक्रमात जेलरोड परिसरातील अनेक नामवंत समाजसेवक उपस्थित होते। यावेळी संत शिरोमणी नरहरी महाराज, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय जयकारात शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सागर भोजने व त्यांचे सहकारी मंडळ, संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे अध्यक्ष मनोज नागरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदाताई बोराडे यांचा व माजी अध्यक्षा ज्योतिताई माळवे व उमेश महाले यांचा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकाराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जागर जनस्थानचे मुख्य संपादक संदीप नवसे यांचाही सोहळ्याच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शिवजयंती व पुण्यतिथी कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर उदावंत सर यांनी केले। यावेळी माजी सभापती सुनील अण्णा बोराडे, विशाल पवार, अरुण शेठ माळवे, शंकर शेठ बहिवाल, राजेंद्र शेठ शहाणे, विक्रम खरोटे, रवी कपिले, विलास सोनार, देवा बोराडे, श्याम कुलथे, कैलास कुलथे, ओम माळवे, सोहम कपिले, उमेश माळवे, अजिंक्य माळवे, कैलास सोनार, देवा बोराडे, प्रमोद माळवे, तुषार माळवे, विजय नागरे, महेश लोळगे, सारिकाताई कपिले, सीमाताई माळवे यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। संत शिरोमणी नरहरी महाराज त्याचप्रमाणे अखिल हिंदुस्थानचं वैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना परिवार अभिवादन करून आज सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीनं या ठिकाणी शिवजन्मोत्सव समिती दसक पंचक जेलरोड 2025 या पदाधिकाऱ्यांचा सत्काराच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात। सर्वप्रथम या सर्व सत्कार मूर्तींच्या वतीनं आपल्या मंडळाचं अधिक असा आभार मानतो। त्याचप्रमाणे आताच आपण जी येणाऱ्या 15 फेब्रुवारीच्या संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जी युवक आणि महिलांची समितीची जी घोषणा केली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण सर्व उपस्थितांच्या वतीनं आणि शिवजन्मोत्सव सोहळा 2025च्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। सरांनी सांगितलं त्याप्रमाणे शक्ती आणि भक्तीचा संगम आणि त्यांनी या देशामध्ये घडवलेली क्रांती त्याचं जे फलस्वरूप आहे त्याच्यामुळे आज आपण या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत। कारण त्या काळामध्ये सर्वसमावेशक असं संत पुरोगामी विचार संत महात्म्यांनी आपल्या सर्व समाजाला दिले आणि जगाच्या इतिहासात तुम्ही कुठेही बघा, परंतु महाराष्ट्रातल्या संतांनी जो विचार दिलेला आहे त्या विचारावर हुकूम आपली सर्व व्यवस्था संपूर्ण जगाला एक कायम आकर्षणाचा बिंदू राहिलेली आहे की भारतामध्ये अशा पद्धतीनं संतांची मांदियाळी तयार झाली आणि त्याच्यातनं एक पुरोगामी विचारातलं एक चांगलं अधिष्ठान या राष्ट्राला लाभलं। म्हणजे ते आजच नाही तर पूर्वापार ते लाभलेलं आहे पौराणिक काळापासून आणि संतांनी त्याची मुहूर्तवेळ आपल्या सर्वांच्या खांद्यावर देऊन आपल्याला तो जगन्नाथा सर्वात पुढे ओढण्याचं काम करायला सांगितलेलं आहे। आम्हाला सर्वांना समितीला
जेलरोड सुवर्णकार युवक मंडळाने इथे बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव समितीची जी जयंती आपण साजरी करणार जेलरोडच्या सरपंचच्या वतीने, त्यात आपला सहभागी सगळ्यांनी व्हावे आत्ताच आमचं आग्रहाचं आमंत्रण. आणि 15 फेब्रुवारीला अतिशय उत्साहाने नरहरी महाराज पुण्यतिथी ही साजरी करणार आणि इथं बळी देतो. आणि असाच जोशनी आणि जोमाने आपण सर्व एकत्र येऊ आणि दोन्ही कार्यक्रम जोरात साजरे करू. धन्यवाद. या सर्व माझे मोठे बंधू मार्गदर्शक यांनी जो काही आम्हाला शिवजन्मोत्सव समितीला आणि एक शिवरायांचा मावळा म्हणून जो काही आमचा आदर सन्मान केला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि येत्या 19 फेब्रुवारीपासून 5 दिवस सतत छत्रपती महाराजांच्या पुतळ्याजवळ जो काही कार्यक्रम असेल त्यांना सगळ्यांना तिथं आमंत्रित करतो. धन्यवाद.